नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या डिस्कशनमध्ये। या ठिकाणी आज आपण हिंद महासागर द्विध्रुव ही नावाची जी कन्सेप्ट आहे, जिला इंग्लिशमध्ये इंडियन ओशन डायपोल या कन्सेप्टचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। कारण भारतामध्ये जो मोसमी पाऊस पडतो त्या मोसमी पावसावर याचा परिणाम किंवा इंडियन ओशन डायपोलचा परिणाम खूप प्रमाणावर होतो। परिणाम भारतामध्ये दुष्काळ किंवा पूर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। मग यंदा भारतामध्ये पाऊस जो होणार आहे तो सर्वसाधारण होणार आहे, त्यामध्ये इंडियन ओशन डायपोलची काय भूमिका आहे याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करू शकतो। जर आपण UPSC आणि MPSCचे विद्यार्थी असोल तर आपणाला या कन्सेप्टविषयी माहिती असणं आवश्यक आहे। UPSC तयारी करताना यावर कन्सेप्ट विचारली जाऊ शकते आणि MPSCमध्येही यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो। मग त्यासाठी या ठिकाणी आपण तयार असणे आवश्यक आहे। चला तर या ठिकाणी आपले डिस्कशन सुरू करूया। तर या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात अगोदर आपल्याला जी इंडियन ओशन डायपोल आहे तो नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये निर्माण होतो याची माहिती असणं आवश्यक आहे। तर तो कुठे असतो? हिंद महासागर द्विध्रुव, ज्याला इंडियन ओशन डायपोल असे म्हणतो, हा हिंद महासागरात आढळतो। आणि द्विध्रुव हा जो शब्द आहे याचा दोन विरोधी गुणधर्म दर्शवतो। याचा जो परिणाम आहे तो हिंद महासागराच्या दोन्ही बाजूच्या समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील फरक निर्माण होतो। हिंद महासागर द्विध्रुव इंडियन ओशन डायपोल, ज्याला इंडियन निनो असे देखील म्हणतात, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाचा एक नियतकालीन दोलन आहे, ज्यामध्ये पश्चिम हिंद महासागर पूर्वेकडील हिंद महासागरापेक्षा गरम याला सकारात्मक परिस्थिती असे म्हणतात आणि नंतर थंड याला नकारात्मक परिस्थिती असे म्हणतात। त्या ठिकाणी ही जी आपण या ठिकाणी साईटला डिस्कशन केली आहे ते या ठिकाणी या फिगरच्या माध्यमातून आपण समजून घेऊया। सर्वप्रथम इंडियन ओशन डायपोल कोठे असतो? तर या ठिकाणी पहा, हा जो सर्कल केलेला एरिया तुम्हाला दिसत आहे या एरियामध्ये आपल्याला इंडियन ओशन दिसतो। मग या ठिकाणी हा इंडियन ओशन डायपोल असतो। मग याचे जो द्विध्रुव आहे किंवा डायपोल आहे हा जो शब्द प्रयोग आहे याचा अर्थ काय होतो? एकाच ठिकाणी जे दोन पॉईंट्स असतात या दोन पॉईंटमध्ये असणारा विरोधाभास, म्हणजे सेम पॉईंटवर त्या दोन्हीमध्ये असणारा डिफरन्स याला डायपोल किंवा द्विध्रुव असे म्हणतात। मग या ठिकाणी जो इंडियन ओशन डायपोल आहे त्यामध्ये काय फरक आहे? तर हा जो आहे तो पश्चिम भाग आहे इंडियन ओशनचा आणि या ठिकाणी आपण पूर्व भाग पाहू शकतो इंडियन ओशनचा। मग पश्चिम भागाशी आणि पूर्व भागाशी जर एकमेकाशी आपण तुलना केली तर या ठिकाणी एकाच वृत्तावर असताना किंवा एकाच लॅटिट्यूड या लाईनवर असताना या दोन्हीमध्ये जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये डिफरन्स दिसतो आणि यालाच इंडियन ओशन डायपोल असे म्हणतात। मग या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे ती सारखी बदलत असते, म्हणजे एक वेळेस पश्चिमचा जो एरिया आहे या ठिकाणी जे सागराचे तापमान असेल, सागराच्या पृष्ठभागाचे जे काही तापमान असेल ते उबदार असेल, परंतु दुसऱ्या वेळी ते जे सागराचे तापमान आहे उबदार ते आपल्याला पूर्वेस दिसेल। म्हणजे अशा प्रकारची दोलनामय स्थिती या ठिकाणी या पाण्याची या ठिकाणी दिसते, यालाच आपण इंडियन ओशन डायपोल असे म्हणतो। जेव्हा या ठिकाणी पश्चिमेला जर पाणी उबदार असेल तर ती असते सकारात्मक परिस्थिती। सकारात्मक हा शब्द प्रयोग या ठिकाणी आपण भारताच्या दृष्टिकोनातून घेत आहोत। सकारात्मक काय, नकारात्मक इंडियन डायपोल काय याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत इंडियन ओशन डायपोल। चलूया पुढे पहा, या ठिकाणी आपण जर चर्चा केली, जो आपला हिंद महासागर आहे तो उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो आणि जर समुद्राचे तापमान पश्चिमेकडे अधिक उबदार असेल तर ते पूर्वेकडे थंड असेल। या उलट समुद्राची पूर्व बाजू अधिक उष्ण असल्यास आणि पश्चिमेकडील बाजू अधिक थंड असल्यास, मग या ठिकाणी अशा प्रकारची जी परिस्थिती असते तापमानाच्या या अनियमित बदलालाच आपण हिंद महासागर द्विध्रुव असे म्हणतो। हे पॅसिफिक महासागरातील अल निनो आणि ला निनो सारखेच आहे। म्हणजे या ठिकाणी जो इंडियन ओशन डायपोल आहे, इंडियन ओशन डायपोल हा सेम आहे कशाप्रमाणे? जो पॅसिफिक महासागरामध्ये आपल्याला अल निनो आणि ला निनो दिसतो या दोन कंडिशनमध्ये। त्या ठिकाणी पहा,
इंडियन ओशन डायपोलमध्ये काय होते, ऑलरेडी आपण चर्चा केली आहे की या ठिकाणी जे काही समुद्राचे तापमान आहे ते उबदार आहे, म्हणजे जास्त आहे इन कम्पेअर टू पूर्व हिंद महासागर. मग दुसऱ्या वेळेस ही जी स्थिती आहे ती टोटली चेंज होईल जेव्हा पूर्वेला थंड तापमान होते किंवा समुद्राचे जे काही सरफेस टेम्परेचर आहे ते कमी होते, ते नंतरच्या काही दिवसामध्ये चेंज होईल आणि ती स्थिती आपल्याला पश्चिमेला दिसेल. मग अशा प्रकारच्या जी अदलाबदल समुद्राच्या पाण्याच्या दोन टोकामध्ये टेम्परेचर दरम्यान होते यालाच आपण इंडियन ओशन डायपोल असे म्हणतो. पुढे मग या ठिकाणी जे इंडियन ओशन डायपोल आहे त्याचे स्वरूप नेमकं कसे आहे ते या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल. तर या ठिकाणी सर्वात अगोदर जो इंडियन ओशन आहे ज्याला आपण हिंद महासागर म्हणतो त्याची पोझिशन या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल. हा जो एरिया आहे या एरियामध्ये आपण इंडियन ओशन किंवा हिंद महासागरचा एरिया आपल्याला दिसतो. मग हा जो हिंद महासागराचा एरिया आहे याला 3 बाजूंनी जमिनीने वेढलेले आहे. बाजू क्रमांक 1 ही उत्तरेची बाजू ज्या ठिकाणी भारत आहे आणि पूर्वेच्या बाजूला या ठिकाणी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया हे देश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. म्हणजे अशा 3 बाजूंनी हिंद महासागर वेढलेला आपणास दिसतो. आणि जगामध्ये जे काही 5 महासागर आहेत त्यामध्ये सर्वाधिक उष्ण महासागर म्हणून हिंद महासागराला ओळखले जाते किंवा म्हटले जाते. मग या ठिकाणी जो प्रशांत महासागर आहे ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो त्याचे पाणी पूर्वेकडील जो इंडोनेशिया देश आहे आणि ऑस्ट्रेलियाचे जे काही बेट आहे त्या बेटावरून इंडोनेशिया नावाचा जो महासागर आहे त्या सागरामध्ये ते प्रवेश करते, ज्यावर उष्णकटिबंधीय जे काही व्यापारी वारे असतात त्यांचा प्रभाव या ठिकाणी असतो. त्याचबरोबर उष्णकटिबंधीय व्यापारी वारे 0 ते 30 डिग्री अंश अक्षांश दरम्यान आढळतात. मग ते उत्तर गोलार्धाच्या ईशान्य बाजूस आणि दक्षिण गोलार्धाच्या आग्नेय बाजूकडे प्रवास करताना आपणाला दिसतात. या ठिकाणी जो थंड अंटार्क्टिक सागराचं जे काही पाणी आहे ते हिंद महासागराच्या पाण्याशी मिसळत नाही. याच्या मागचं मुख्य कारण काय आहे, उत्तरेकडे युरेशियन जमिनीचा जो काही तुकडा आहे, म्हणजे या ठिकाणी युरेशियन, युरोप आणि एशिया यांचा जो तुकडा आहे त्यामुळे या ठिकाणी जो अंटार्क्टिक सागर आहे त्याचं थंड पाणी या ठिकाणी हिंद महासागरात मिसळत नाही. परिणामी जे तापमान आहे हिंद महासागराचं ते या ठिकाणी मेंटेन राहतं किंवा वाढताना दिसत नाही. पुढे जो पॅसिफिक महासागरात जे काही पाणी आहे हिंद महासागरातील पाण्याशी एकत्र आल्याने हिंद महासागराच्या पाण्याच्या तापमानात चढ उतार होताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. मग यामुळेच इंडियन ओशन जो काही डायपोल आहे त्याचे अनेक टप्पे निर्माण झालेले आहेत. आणि हे जे टप्पे निर्माण झाले आहे त्याच्या मागचं मुख्य कारण काय तर तापमानामधील फरक. यामध्ये पहिला टप्पा आपण म्हणू शकतो तटस्थ हिंद महासागर ज्याला आपण न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल म्हणतो, सकारात्मक पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल आणि नकारात्मक निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल. यांची इन डिटेलमध्ये सविस्तर चर्चा पुढच्या स्लाइड्समध्ये आपण करूया. तर या ठिकाणी पहा, तटस्थ ज्याला आपण न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल म्हणतो ही स्थिती केव्हा आणि कधी निर्माण होते हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल. जेव्हा सूर्याची पोझिशन विषुववृत्तावर असते या दिवसामध्ये काय होते, जो दिवस आणि रात्र मग तो नॉर्दर्न गोल्डस्फिअर असू द्या, हेमिस्फिअर असू द्या किंवा सदर्न हेमिस्फिअर असू द्या, या दोन्ही ठिकाणी दिवस आणि रात्र हे समान असतात. याचाच अर्थ नॉर्दर्न हेमिस्फिअर किंवा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या दोन्ही ठिकाणी सूर्याचे जे तापमान आहे, सूर्याची जी किरणे आहे ती सम प्रमाणात पडताना आपल्याला दिसतात. मग त्याच वेळेस या ठिकाणी ज्या इस्टर्लीज आहे ज्यांना आपण व्यापारी वारे म्हणतो किंवा पूर्वीय वारे म्हणतो त्यांचा प्रभाव या ठिकाणी 0 ते 30 डिग्रीच्या दरम्यान या एरियामध्ये आपल्याला दिसतो. परिणामी काय होते, जो हिंद महासागर आहे हिंद महासागरामध्ये जो पॅसिफिक महासागर आहे पॅसिफिक महासागराचे पाणी येऊन या ठिकाणी मिसळताना दिसते. परिणामी काय होते, जो हिंद महासागर आहे त्याची जी पश्चिम भाग आहे आणि जो पूर्व भाग आहे अशा दोन्ही एरियामध्ये काय होते, जे तापमान आहे ते समान बनते. म्हणजे या ठिकाणी पश्चिमेचे तापमान हिंद महासागराचे आणि पूर्वेचे तापमान हिंद महासागराचे हे समान असते. यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक आपल्याला जाणवत नाही. यालाच द न्यूट्रल पिरियड ऑफ इंडियन ओशन डायपोल असे म्हणतात. पुढे या ठिकाणी मग नंतर येतो तो म्हणजे सकारात्मक पॉझिटिव्ह हिंद महासागर द्विध्रुव किंवा
पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल. तर यामध्ये काय कंडिशन निर्माण होते पहा. सकारात्मक इंडियन ओशन डायपोलच्या टप्प्यात जो पॅसिफिक महासागर आहे, पॅसिफिक महासागरातील उबदार जे पाणी आहे ते व्यापारी वाऱ्यामुळे हिंद महासागराकडे वाहून आणले जाते. मग व्यापारी वाऱ्यांनी वाहून आणलेले प्रशांत महासागरातील उबदार जे काही पाणी आहे ते हिंद महासागराच्या जो पश्चिम भाग आहे त्या पश्चिम भागामध्ये असलेल्या जो काही आफ्रिकन महाद्वीप आहे याद्वारे ते अडवले जाते. परिणामी जो हिंद महासागर आहे, हिंद महासागराच्या पश्चिम भागामध्ये जे पाणी आहे ते उबदार बनते. हिंद महासागराच्या पूर्वेकडील काठावर थर्मोक्लाइनमुळे काय होते तर पृष्ठभागावरील जे काय उबदार पाणी आहे ते पश्चिमेकडे वाहिल्यामुळे खालून भूगर्भातील थंड पाणीही वर येते. तर या ठिकाणी जी आकृती आहे तिच्या माध्यमातून नेमकी सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव किंवा पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल काय आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊया. त्या ठिकाणी पहा, हा जो इंडियाचा मॅप आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण इंडियाचा मॅप घेऊया आणि हा जो एरिया आहे तो हिंद महासागराचा एरिया आहे असं या ठिकाणी आपण कन्सिडर करूया. मग या ठिकाणी हिंद महासागराची ही पूर्व बाजू आपण पाहू शकतो आणि या ठिकाणी हिंद महासागराची पश्चिम बाजू आपणास दिसते. मग काय होते, जेव्हा व्यापारी वारे ज्याला आपण ईस्टर्लीज किंवा पूर्वीय वारे म्हणतो, पूर्वीय वारे जे वारे पूर्वेच्या दिशेकडून वाहतात त्यांना पूर्वीय वारे म्हणतात किंवा जे वारे ईस्ट या दिशेकडून वाहतात त्यांना ईस्टर्लीज असे म्हणतात. ते वारे या ठिकाणी पॅसिफिक महासागरावरून हिंद महासागराकडे अशा प्रकारे वाहताना आपल्याला दिसतात. परिणामी ते काय करतात, जो पॅसिफिक महासागरातील जो उष्ण पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहालाही आपल्याबरोबर लोटण्याचे कार्य करतात. परिणामी हा जो प्रवाह आहे पुढे जाऊन या ठिकाणी पश्चिमेस आपणास आफ्रिका महाद्वीप दिसतो. त्या महाद्वीपाला ते जे पाण्याचा प्रवाह आहे तो अडवला जातो आणि या ठिकाणी अधिक उष्ण पाण्याचा काय होतो प्रवाह निर्माण होतो आणि पूर्वेस या ठिकाणी थंड पाण्याचा प्रवाह निर्माण होतो. आणि याच वेळेस या ठिकाणी जे काही पाणी आहे ते पुढे लोटल्यामुळे ईस्टर्लीजमुळे या ठिकाणी जो काही पेस निर्माण होतो तो पेस या ठिकाणी खालच्या साईडकडून थंड पाणी वर येते आणि त्या पाण्याकडून तो भरून काढला जातो. म्हणजे या ठिकाणी पश्चिमेस उष्ण तापमान असलेले पाणी आणि पूर्वेस थंड तापमान असलेले पाणी अशा प्रकारच्या दोन स्थिती या ठिकाणी आपणाला दिसतात. आणि परिणामी या ठिकाणी ढगांची निर्मिती होते आणि त्या ढगापासूनच भारतामध्ये पाऊस पडतो. म्हणूनच याला सकारात्मक इंडियन ओशन डायपोल किंवा पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल असे म्हणतात. पॉझिटिव्ह ही कन्सेप्ट आपण भारताच्या दृष्टिकोनातून घेतली आहे. म्हणजे भारतामध्ये जर चांगला पाऊस होत असेल तर आपण याला पॉझिटिव्ह म्हणतो आणि भारतामध्ये जर दुष्काळ पडत असेल तर त्याला आपण निगेटिव्ह असे म्हणतो. मग या ठिकाणी जेव्हा जो पश्चिम भाग आहे हिंद महासागराचा तो वाम असतो, उबदार असतो इन कम्पेअर टू पूर्व भागापेक्षा, तेव्हा भारतामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पडतो आणि याला सकारात्मक परिस्थिती किंवा याला सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव असे म्हणतात. मग यामुळे काय होते, जो हिंद महासागर आहे हिंद महासागराच्या पश्चिमेला एक उबदार पाण्याचे द्विध्रुव तयार होते ज्याची आपण या ठिकाणी चर्चा केलीच आहे. मग त्याच कारणामुळे महासागरात जो हिंद महासागर आहे हा जो पश्चिम भाग आहे या ठिकाणी काय होते कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि पूर्वी जी बाजू आहे या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. परिणामी जी हवा आहे ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागते. त्याचबरोबर या ठिकाणी जो पाणी आहे त्या पाण्यालाही ती हवा आपल्याबरोबर लोटत ती जो दक्षिण आफ्रिका आहे त्याचा जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती घेऊन येते आणि या ठिकाणी सांद्रीभवन होते. म्हणजे कंडेन्सेशनची प्रोसेस होते. कंडेन्सेशन म्हणजे काय तर जे बाष्प आहे त्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होणे याला आपण कंडेन्सेशन किंवा सांद्रीभवन असे म्हणतो. आणि याचा परिणाम याच परिणामामुळे भारताचा जो काही भूमी आहे त्या भूमीवर चांगल्या प्रकारचा पाऊस होतो आणि दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण पूर्व जो काही देशांचा प्रदेश आहे त्या देशामध्ये कमी पाऊस पडताना आपल्याला दिसतो. त्यानंतर पुढची कंडिशन आहे नकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव ज्याला आपण निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल असे म्हणतो. या परिस्थितीमध्ये काय होते अगदी सकारात्मक जे इंडियन ओशन डायपोल आहे त्याच्या अगदी उलटी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला दिसते. मग या ठिकाणी जर पाहिलं हा जो हिंद महासागराचा पश्चिम भाग आहे आणि हा हिंद महासागराचा पूर्व भाग आहे.
तर या ठिकाणी जेव्हा सकारात्मक परिस्थिती होती तेव्हा पश्चिम भागामध्ये जे पाणी होतं, सरफेस होतं, ते उबदार होतं. परंतु नकारात्मक स्थितीमध्ये हा जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी जे पाणी आहे ते थंड असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं इन कम्पेअर टू पूर्व भाग. आणि या ठिकाणचे जे पाणी असते ते उबदार असते. मग या ठिकाणी काय होईल, जो कमी दाबाचा पट्टा आहे तो या ठिकाणी पूर्वेस निर्माण होईल आणि जो जास्त दाबाचा पट्टा आहे तो या ठिकाणी पश्चिमेस निर्माण होईल. मग या ठिकाणी जी पृष्ठभागावर जो काही उबदार पाणी आहे ते हवेबरोबर पूर्वेकडे लोटले जाईल आणि या ठिकाणी जो काही पेस निर्माण होणार आहे तो पेस भरून काढण्याचं कार्य समुद्राच्या तळाकडून येणारे जे काही पाणी आहे त्याकडून केले जाईल. परिणामी या ठिकाणी जे तापमान असेल समुद्राचं ते कमी असेल आणि पश्चिमेत जर समुद्राचं तापमान कमी असेल तर त्या ठिकाणी जे क्लाउड्स आहेत त्यांची फॉर्मेशन खूप कमी प्रमाणात होईल. परिणामी भारतामध्ये जो पाऊस आहे, जो मान्सून आहे तो या ठिकाणी कमी होताना आपणाला दिसेल. पुढे जो हिंद महासागराचा जो काही पश्चिम एरिया आहे, पश्चिमेचे जे काही तापमान आहे ते थंड होते. याची चर्चा या ठिकाणी आपण केलीच आहे. उच्च दाब, कमी दाब याचीही चर्चा या ठिकाणी आपण केली आहे. आणि याचा परिणाम म्हणजे जेव्हा निगेटिव्ह फेज ऑफ इंडियन ओशन डायपोल असतो तेव्हा जो पश्चिम आफ्रिकाचा जो काही खंड आहे त्याच्या किनाऱ्यावरती दुष्काळाची परिस्थिती असते आणि भारतामध्येही यावेळी कमी पाऊस पडतो जेव्हा नकारात्मक किंवा निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल असेल तेव्हा. आणि जेव्हा निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल असेल तेव्हा जो पूर्व भाग आहे हिंद महासागराचा त्या ठिकाणी अधिक पाऊस पडताना आपल्याला दिसेल. चलूया पुढे आता हा जो इंडियन ओशन डायपोल आहे त्याचा भारतात जो काही मान्सून आहे त्या मान्सूनवर काय परिणाम होतो, काय प्रभाव आहे याचीही चर्चा या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. जेव्हा सकारात्मक इंडियन ओशन डायपोल असतो तेव्हा मध्य भारतामध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसतो. आणि सकारात्मक इंडियन ओशन डायपोल हा अल निनोच्या प्रभावालाही कमी करतो. म्हणजे जो अल निनोचा प्रभाव इंडियावर पडतो परिणामी त्यामुळे भारतामध्ये पाऊस कमी पडतो, तो जो प्रभाव आहे त्या प्रभावालाही इंडियन ओशन डायपोल कमी करण्याचं किंवा त्याला काउंटर करण्याचं कार्य या ठिकाणी करताना दिसतो. त्याचबरोबर इंडियन ओशन डायपोलचे जे काही दोन ध्रुव आहेत, जो पूर्व ध्रुव आहे आपणा सर्वांना माहिती आहे की तो इंडोनेशिया जवळ आणि पश्चिम ध्रुव आफ्रिकन जी काही किनारपट्टी आहे त्या ठिकाणी आहे. या दरम्यान जो मान्सून आहे त्या मान्सूनवर एक प्रकारे स्वतंत्र प्रभाव टाकण्याचं कार्य या ठिकाणी इंडियन ओशन डायपोल करताना आपणाला दिसतो. पुढे जर आपण चर्चा केली नकारात्मक इंडियन ओशन डायपोल तर पहा जो अल निनो आहे अल निनोच्या बराबरीने काम करत असतो. यामुळे काय होते, गंभीर परिस्थिती निर्माण होते. जर नकारात्मक इंडियन ओशन डायपोल असेल आणि त्याच वेळी जर अल निनो आला तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडू शकतो. परिणामी भारतीय अन्नधान्य किंवा अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते. आणि सकारात्मक इंडियन डायपोलमुळे जो अरबी समुद्र आहे म्हणजे या ठिकाणी जो अरबी सागर आहे या ठिकाणी चक्रीवादळे हे जास्त येतात. जेव्हा सकारात्मक इंडियन ओशन डायपोल असेल आणि जेव्हा नकारात्मक इंडियन ओशन डायपोल असेल तेव्हा चक्रीवादळाची जी संख्या आहे ती आपणाला बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्त असलेली दिसते. तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण इंडियन ओशन डायपोल म्हणजे काय ही जी कन्सेप्ट आहे ती समजून घेण्याचा परिणाम केला. त्याचबरोबर तिचा भारतीय मान्सूनवर काय प्रभाव पडतो हेही या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे. व्हिडिओ संबंधित तुमच्या काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट करायचे आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायचे आणि न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायचे आहे. आज या ठिकाणी तेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.